यंदा अतिवृष्टी झाल्याने कांदा रोपवाटिकेचे नुकसान झाले आहे। परिणामी येत्या काही दिवसात पुन्हा कांद्याचे भाव वाढणार असल्याचे संकेत मिळत आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशसह राज्यातील नाशिक, धुळे, जळगाव, विदर्भातील बुलढाणा, अकोला येथील ऑक्टोबरमध्ये लागवड होणाऱ्या कांदा रोपाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा फेरफटका मारला असता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत कांदा उत्पादक व अडते व्यापारी व निर्यातदारांनी दिला आहे। ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कांदा 50 ते 100 रुपये दराने विकला जाण्याचे संकेत बाजार समितीच्या विश्लेषक व्यापाऱ्यांनी दिले आहे। पुढील 2 महिने नवीन चांगल्या प्रतीच्या कांद्याची किंमत कायम राहणार आहे। सध्या घाऊक बाजारात प्रति किलोला 25 ते 28 रुपये दर मिळत असल्याचे लासलगावाचे कांदा व्यापारी व निर्यातदार सागर सुपेकर यांनी सांगितले आहे। किरकोळ व्यापारी ग्राहकांना 35 ते 40 रुपये किलो विकत आहे। साधारणतः कर्नाटक, आंध्र प्रदेश, नाशिक, पुणे, धुळे जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान नवीन कांदा बाजारात दाखल होतो। यंदा पावसाने रोपवाटिकेचे नुकसान झाले। कांदा रोप जळाल्याने कांद्याची भाववाढ होणार आहे। परिणामी कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणणार हे निश्चित। स्थानिक लाल कांदा व्यापारी नितीन दुर्बुडे म्हणाले की कोरोना महामारीने टाळेबंदी असल्याने बरेच बाजार बंद होते। उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी वखारीत साठवून ठेवला होता। पावसाळ्याची सुरुवात लवकरच झाल्याने कांदा सड कमी झाली। पर्यायाने आज पावेतो जुना कांदा उपलब्ध असल्याने बाजार स्थिर होते। मात्र सध्या लागवडीच्या रोपाचे नुकसान झाल्याने पुढे भाव हमखास वाढतील, नाहीतर ऑगस्ट मध्येच भाववाढ झाली असती। SCN न्यूज परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता चूर्णी येथून मारुती पाटणकर यांचा वृत्तांत।